नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर आटपाडी मतदारसंघाचे लोकनेते, सर्वसामान्यांचे कैवारी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त भावनांचा महापूर उसळलेला पाहायला मिळाला। त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यासाठी केवळ खानापूर आटपाडीच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातूनही त्यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। नेतृत्व गेलं पण आठवणी अजूनही जिवंत आहेत, अशा भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होत्या। पुष्पांजली अर्पण करताना अनेकांचे डोळे पाणावले होते, तर जड अंतकरणाने उपस्थितांनी अनिल भाऊंना आदरांजली वाहून विनम्र अभिवादन केलं। जनतेच्या मनात आजही एकच भावना ठळकपणे उमटत होती, अनिल भाऊ आजही असायला हवे होते। शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला, सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी सदैव धावून येणारे नेतृत्व हरपल्याची पोकळी आजही भरून न निघणारी आहे। आज आम्ही आमदार सुहास बाबर आणि उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्यामध्ये अनिल भाऊंना पाहतोय। या दोघांच्या माध्यमातून भाऊंची सर्व कामे हे दोन बंधू पूर्णत्वाकडे घेऊन जाताना पाहायला मिळत आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या। आमचे नेते स्वर्गीय माजी आमदार माननीय अनिलभाऊ बाबर आज त्यांचे द्वितीय पुण्यस्मरण आहे। त्यांनी आजपर्यंत आम्हा सर्व कार्यकर्त्यांना, शेतकरी वर्गाला, जनतेला कामाच्या माध्यमातून फार मोठा विकास कामं केलेले आहेत। त्यांची आठवणी आजही मनोमनी मतदारसंघातील प्रत्येक गावोगावी आणि कार्यकर्त्याच्या मनामध्ये, हृदयामध्ये आज आहेत। त्याच्या आठवणी ह्या कामासुरामध्ये कायमस्वरूपी राहतील आणि त्यांनी जे पाण्याच्या काम जे केलेलं आहे टेंबूच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी शेतकऱ्यांच्या बांधावर जे पाणी पोहोचवलंय, त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरील पाटामध्ये भाऊंचा फोटो हृदयातून शेतकऱ्यांच्या कायमच राहील। कारण का त्यांनी काम, शेतकरी वर्ग जगला तर व्यापार वर्ग जगणार, अशा माध्यमातून ज्यांनी कामाचा ध्यास हा मनोमनी जपला होता। त्यामुळं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आज ह्या भाऊंच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आठवण होते आणि आम्हाला फार दुःख होते, भाऊ हसायला हवे होते। अशा माध्यमातून आज आमदार सुहासभाई बाबर यांच्या कामाचा लेखाजोखा हा भाऊंच्या पावले काम त्याप्रमाणे करत आहेत आणि त्यांच्या ज्या काय मतदारसंघामधील गावोगावी जे काय अभिवचन दिले ते पूर्ण करण्यासाठी आमदार सुहासभाईंचं काम आज अंजावत काम करत आहेत। हे त्यांचं आज ह्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही एवढं सांगतो की त्या भाऊंचं कोणत्याही प्रकारे जे काम केलेलं आहे त्याप्रमाणे सुहासभाई त्यांना न्याय देतील, एवढंच म्हणतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय कैलासवासी आमदार अनिल भाऊ यांचं आज द्वितीय पुण्यस्मरण संपन्न होत आहे। त्यानिमित्तानं शिवप्रताप उद्योग समूहाच्या वतीने मी त्यांना प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कार्याचा जो आलेख आहे, त्यांनी जे समाजासाठी, समाजाप्रती जे काम केलं ते अजरामर व्हावं, हाच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। त्यांचं आदर्श आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जी घालून दिलेली वाट आहे त्यावरती चालणं हीच आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली ठरेल, असं या निमित्तानं व्यक्त करून शिवप्रताप उद्योग समूहाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। खऱ्या अर्थानं आपल्या खानापूर आटपाडी तालुक्यासाठी 31 जानेवारी 2024 हा काळा दिवस उगवला आणि इतिहासात या दिवसाएवढा दुःखद दिवस आजपर्यंत कधी उगवला नव्हता। सर्वसामान्यांचे नेते, गोरगरिबांची कैवारी, टेंबू योजनेचे जनक, पाणीदार आमदार अनिल भाऊ यांचं आकस्मिक निधन झालं। अगदी शेवटच्या श्वासापर्यंत गोरगरिबांसाठी तळमळणारं नेतृत्व कसं होतं हे आपल्याला बघायला मिळालं। शेवटच्या क्षणी भाऊ स्ट्रेचरवर होते। स्ट्रेचरवर असताना त्यांना बोलता येत नव्हतं, तोंडाला त्यांच्या व्हेंटिलेटरचा मास्क लावला होता, तरी सुद्धा भाऊंनी अधिकाऱ्यांना हाताने खुनवून सूचना केल्या होत्या की त्या भागात पाणी सोडायला तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही करावं। या भागाचं नंदनवन केलं। अजून एक मला तुमच्या माध्यमातून या सर्वसामान्य लोकांना सांगायचं आहे, आपण घर बांधतो
त्या घराला आडं बसवतो, ज्याला घराचा जो उंचवटा असतो त्याला आडं म्हणतात, आणि त्या आड्यावरून पाणी वळचणीकडे येतं. आता वळचणीचं पाणी आड्याला कधी गेलं होतं? सत्ययुगात देवदेवतांचं जे युग ज्यावेळेला होतं, ज्यावेळेला साधू संत होते, साधू संतांच्या या तपश्चर्यानं त्यांनी वळचणीचं पाणी आड्याला घालवलं होतं. पण हे आमच्यासाठी अनिल भाऊ साधू संतच होते. त्याचीच प्रचिती आपल्याला इकडं बानूरगड किंवा जे हिवरपळशी गाव असेल त्या गावच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं आपल्याला एखाद्या योजनेचं पाणी मिळेल, आपल्याला एखाद्या स्कीमचं पाणी मिळेल. पण भाऊनी वळचणीला असणारं पाणी ते आड्याला नेलं. सत्ययुगातल्या साधू संतांची जी महती होती ती भाऊनी खरी करून दाखवली. त्यामुळं या भाऊंच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी काही अंशी श्वासबाया भरून काढतात. आणि मी आळसंद गावचा रहिवासी आहे. आमचं गाव अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात सुजलम आणि सुफलम गाव असं मी अभिमानाने सांगेन. अनिल भाऊंनी आमच्या गावासाठी इंच ना इंच जमीन ओलित खाली आणू असा शब्द दिला होता. आमचा काही भाग आरफळच्या कालव्याने ओलित झाला, काही भाग ताकारीच्या कालव्याने ओलित झाला, आणि ज्या भागाला दोन्ही कालव्यांचं पाणी मिळालं नाही स्पेशली त्या भागासाठी आमच्या गावाला टेंबूची योजना आणली. तिन्ही योजनांचा लाभ घेणार आमचं असं हे आळसून एकमेव गाव आहे. त्यामुळे आमचा भाग, आमचा परिसर भावांना कधीही विसरू शकत नाही. शेतात गेलं, शेतातली हिरवळ बघितली की त्या हिरवळीमध्ये आम्हाला भावांचं रूप दिसतंय. बोलावं तेवढं कमीच आहे, दिवसभर बोललं तर भावांच्या बाबतीत संपणार नाही. पण या मतदारसंघाची जी पोकळी निर्माण झाली ती काही अंशी भावांची जी पोकळी निर्माण झाली ती भायांच्या माध्यमातून आम्ही जरूर त्याच्याकडे बघतोय की भाया नक्की आमच्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा पुऱ्या करतात. विकासासाठी आळसंद आणि जिल्हा परिषद गट भाळवणी यांच्या वतीनं भावांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. अनिल भाऊ बाबर हे नाव केवळ एक आमदार म्हणून नव्हे तर माणुसकी, आपुलकी आणि संघर्षाचे प्रतीक म्हणून आजही जनतेच्या हृदयात जिवंत आहे. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.